एक प्रतिसाद या मेळाव्याच्या निमित्ताने या ठिकाणी मिळाला। मी माझ्या सोलापूरच्या सुद्धा सर्व आयोजकांचे मनापासून आभार मानतो। माझ्या दौऱ्यापाठीमागचा हेतू आपल्याला विशद केला। आपल्याला थोडक्यात काय संवाद करायचा असेल तर करावा अशी विनंती करतो। सर, खरं तर 12 आरोपी जे आहेत साखळी बॉम्बस्फोटाचे त्यांना कोर्टाने मुक्त केलेला आहे, निर्दोष मुक्त केलेला आहे। खरं तर धोकादायक निकाल आहे, कारण मुंबईमध्ये जे साखळी बॉम्बस्फोट झाले त्यातले ते आरोपी होते। सुरुवातीला सच्चा न्यायालयाने त्यांना जन्मठेप दिलेली होती आणि काहींना अशी शिक्षा सुनावली होती, मात्र हायकोर्टात ते निर्दोष ठरलेले। कुठेतरी सरकारचे प्रतिनिधी कमी पडलेत असं म्हणावं असं मी मानत नाही। उच्च न्यायालयामध्ये चांगले निष्णात वकिलांनी युक्तिवाद केला असेलच, परंतु आता दौऱ्यावरती असल्यामुळे मला याची सखोलपणाने माहिती नाही। राज्याचे संवेदनशील मुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्रजी, अजितदादा, एकनाथराव सर्व सरकार या संबंध त्या घडलेल्या घटनेच्या बाबतीमध्ये अतिशय गंभीर आहे। मला असं वाटतं, कारण मी आता बोललो तर आपण म्हणाल की मी सरकारच्या वतीने बोलतो की काय, मी सरकारचा प्रतिनिधी नाही, पण सरकारच्या घटक पक्षाचा एक प्रमुख आहे। राज्य सरकारने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका। ईडीला झापलेला आहे की ज्या पद्धतीने महाराष्ट्रातल्या केसेस आहेत त्यावर आम्ही तोंड उघडू दे का? कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या पत्नीची ईडीची चौकशी जे लागलेली आहे त्यावरून सुप्रीम कोर्टानं ईडीला झापलेला आहे। मला या विषयाची माहिती नसल्यामुळे मी का मत प्रदर्शन करतो। तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पातळीवरती आपण कार्यकर्त्यांशी संवाद साधताय। स्थानिक पातळीवर लोक नाराजी व्यक्त करतायत, ज्या नियुक्त्या होत आहेत ते थेट तुमच्या परिष पातळीवर होत आहेत। उमेश पाटलांचं नाव न घेता सगळे लोक बोलतायत की नियुक्ती कशा पद्धतीने झाली असं काही स्पष्टीकरण देता येईल का? नाही, मी स्पष्टीकरण द्यायला आलो नाही, मी मनोगत समजून घ्यायला आलो आहे। मी अध्यक्ष, कार्याध्यक्ष इथल्या प्रमुख सहकाऱ्यांच्या भावना मांडल्या, याची गांभीर्याने नोंद प्रदेशाध्यक्ष म्हणून मी घेतलेली आहे। या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री यांच्याजवळ सुद्धा मी चर्चा करेन आणि या सर्वांना बोलून दादांच्या समोर चर्चा करून नेमकं काय पद्धतीने संघटनात्मक बांधणी करायची याचा निर्णय संघटनेच्या राज्य पातळीवरती केला जाईल। छावा संघटनेच्या ज्या पदाधिकाऱ्यांना मारहाण झाली ती तुम्हीच करायला लावली असा पद्धतीचा आरोप जरांगे पाटलांनी केलाय, काय उत्तर असणार? कालचा व्हिडिओ बघितला आणि माझे 41 वर्षाच्या राजकीय जीवन बघितलं तर प्रत्येकाला माहिती आहे की माझी स्वतःची कार्यपद्धती काय आहे। जरांगे पाटील साहेब काय बोलले मला माहिती। तिथे काल सगळे पत्रकार होते, कोणाच्याकडनं तुम्ही माहिती घ्या नेमकं काय घडलंय, मग मी त्याच्यावरती बोलेन। सूरज चव्हाणांचा राजीनामा जे आहे ते आता पक्षाने द्यायला सांगितलेलं आहे, मात्र राजीनाम्याची मूळ मागणी कोकाट्यांची होती। ते राजीनाम्या संदर्भात काही बोलणं झालंय का? ज्या पद्धतीचं कृत्य आता विधानमंडळामध्ये विधान भवनामध्ये सुरू आहे त्या संदर्भात काय म्हणणं नेमकं पक्षाचं? सूरज चव्हाणांना राजीनामा देण्याचं सूचित करण्यात आलं। सूरज चव्हाण यांनी राजीनामा दिला, त्या संदर्भातली कारवाई पूर्ण झाली। माणिकराव कोकाट्यांच्या बाबतीमध्ये जे काही त्यांचं विधान परिषदेमधला व्हिडिओ जो काय प्रसिद्ध झाला या संदर्भामध्ये पक्षाचे विधिमंडळ नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतला। तर खरं तर विधानमंडळामध्ये अशा पद्धतीने शूटिंग होत असेल, खरं तर अनेकदा मोबाईल बाहेर ठेवायला लावलेले असतात किंवा ते बंद करायला लावले असतात, मात्र असं असताना शूटिंग त्या सभागृहामध्ये होतं, हे कुठेतरी धोक्याचे देखील म्हणताना ठीक आहे। आज त्यांचं विधानमंडळाच्या आवारामध्ये विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषद सभापती यांचाच पूर्णपणाने कंट्रोल त्या ठिकाणी असतो आणि आजचे विधानसभा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेब असतील, विधान परिषदेचे सभापती राम शिंदे साहेब असतील, हे दोन्ही दीर्घकाळचे विधिमंडळातले काम करणारे सहकारी राहिलेले आहेत। त्यामुळे या साऱ्या गोष्टीच्या नोंद गांभीर्याने त्यांच्याकडे सारवती घेतली गेली असेलच। मला असं वाटतं की त्यांच्याकडनं पुढच्या कालावधीमध्ये योग्य ती उत्तर। कृषी मंत्र्यांनी स्पष्टीकरण असं दिलं होतं की स्किप करत होतो मी, त्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय, पण जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा 2 व्हिडिओ आता ट्विट केले, त्यांचं म्हणणं ते जुगारच खेळत होते विधिमंडळामध्ये। आव्हाड काय बोलतात त्याच्याकडे मी पक्ष फार लक्ष देण्याची आवश्यकता नाही, कारण विरोधकांना काहीतरी बोलावंच लागतं। पण त्याने काय जे व्हिडिओ प्रसिद्ध केले असतील किंवा काय, माणिकरावच्या जवळ जरूर राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादा बोलतील आणि या संदर्भातलं मी मगाशीच म्हटलं योग्य तो निर्णय पक्षाच्या पातळीवरती करेल। धन्यवाद।